नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलवण्याची शक्यता आहे। आज दुपारी वर्षावर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी हे संपावर गेलेत। त्यांच्या काही मागण्या आहेत। त्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या संपाचा आक्रमक पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहे। गिरीश, नक्की सौरभ, आपण पाहतोय की एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारलेलं आहे आणि आज सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद आहे, ज्यामध्ये ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद असल्याची माहिती मिळते। आणि त्यामुळे दुपारनंतर आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून कळते। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देता येईल का यावर देखील चर्चा होणार आहे आणि दुपारनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात सुद्धा बहुतेक आगार बंद आहेत। गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर आपण पाहतो की कोकणात जाणारे जे भाविक असतात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि जर एसटी लालपरी बंद पडली तर याचा मोठा फटका गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या तोंडावरती सर्व भाविकांना बसू शकतो आणि ते बसू नये याकरिता आता मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये आहेत असं सुद्धा बोललं जात आहे। नेमकं बैठकीत काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल। सौरभ, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेलेत। काही मागण्या आहेत त्यांच्या। या मागण्यांसाठी संपाचं हत्यार या कर्मचाऱ्यांनी उपसलंय। त्यामुळे त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर काही तोडगा निघतो का याबद्दल चर्चेसाठी वर्षावर आज बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदे यांनी याबद्दल काय भूमिका मांडली आहे पाहूयात। अतिशय पॉझिटिव्ह त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि त्यांची मतं पण होती। त्यांनी उलट आम्हाला सांगितलं होतं की एक 8 दिवसात वित्त विभागाशी बोलून तुम्ही रोडमॅप घेऊन या आणि आपण बसून भेटून टाकू। आणि आम्हाला असं वाटतं की बाबा एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे एसटी कामगारांचं गारणं ऐकून आता आमचा आजार किती दिवस आम्हाला सांगायचं आहे। दर 6 महिन्यांनी रस्त्यावर यायचं, दर 4 महिन्यांनी रस्त्यावर यायचं, कोणतरी बाहेरचा माणूस येणार, त्याचं वेगळं भांडवल करणार, स्वतःची TRP वाढवणार। त्याच्यापेक्षा आता एसटी कामगारांनी प्युअरली उभारलेलं हे आंदोलन आहे। याच्यात कुठली राजकीय शक्ती नाही ना, कुठला बाहेरचा माणूस कुणाला खासदार व्हायचं नाही, आमदार व्हायचं नाही। आता मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला बोलवून तातडीने आमच्या लेखी स्वरूपामध्ये प्रश्न सोडवावेत।